हाय हॅलो नमस्कार, कसे आहात सगळे? आशा करते सगळे मजेतच असाल. तर चला आजची रेसिपी बघूया. असा घट्ट रोट बनवता यायचं असं मला कापून दाखवते. या वड्यात थोड्याशा तळून घेते. काल मी बाजारात ना अळूची पानं आणले, वडीचं अळू. ही काळी असतात ना आणि जाड देठ, काळी देठाची ती पानं असतात, ती अळूची म्हणजे वडीचं अळू असते ते. आणि दुसरी पातळ येते, ते असं आपण भाजी वगैरे, कोण भाजी बोलते, कोण अळूचं पतपत बोलते, ती वेगळी असतात पानं भाजीची. आणि ही वडीची आहे. त्याच्यासाठी मी ह्या मिरच्या घेतल्या, लसूण घेतले आणि गूळ आणि चिंचेचा हे कोल टाकणार आहे ह्याच्यामध्ये. मी पानं धुवून त्याचे पाटून हे सगळं काढून सगळं घेतलेली आहे. नंतर आता हे सगळं तयार झालं ना, ठेचा वाटून घेणार आहे. मी थोडं जिरं टाकणार आहे आणि ठेचा वाटून घेणार आहे. एवढा नाही लागणार कारण पानं काही जास्त नाही आहेत. मी थोडीशी कोथिंबीर वडीला पण वापरणार आहे. चालेल. ठीक आहे. मिरच्या आणि लसूण टाकते. नंतर जिरे घेतले छोटे, हे 2 चमचे जिरे घेतले आणि हे थोडी हळद टाकते आणि हे सगळं बारीक न पाणी टाकता वाटून घेते. हे बघा असं मी दरदरीत वाटून घेतलंय. हे मी 2 ह्याच्यात वापरणार आहे, कोथिंबीर वडी आणि अळू वडीला. आता मी ह्याच्यात 4 चमचे बेसन घेते. मी 1 चमचा तांदळाचं पीठ टाकते, जरासं वरती सफेद तीळ टाकते. आता मी वाटलं ना, हिरवी मिरची आणि लसूण आणि जिरं, ते थोडस टाकते याच्यात. हळद मी थोडीशी, ठेचा वाटून घेतला ना त्याच्यात थोडीशी टाकली होती, म्हणून मी आता थोडीशीच टाकणार आहे. थोडस मालवणी मसाला, थोडस धना पावडर आणि एकदम थोडा गरम मसाला. थोडस मी कच्चच तेल टाकणार आहे, 1 चमचाभर. आता हे सगळं मिक्स करून हे मी मीठ टाकते याच्यात चवीप्रमाणे, तुम्हाला जसं हवं तसं. कोणाला जास्त लागतं, कोणाला कमी लागते. आता हा चिंचेचा कोल आहे ना, तो आधी आपण टाकून घ्यायचा. गुळ आणि चिंच आहे. आता लागेल तसं पाणी आपण टाकायचं त्याच्यात. जास्त पातळ पण नाही करायचं. जास्त पातळ पण नाही करायचं, असं घट्टसरच ठेवायचं, म्हणजे पाण्याला लावता आलं पाहिजे ना. हे पानाला असं लावून घ्यायचं एकसारखं. तर इथे एक छोटं पान लावून घेते. मोठी पानं असतात ते जमतात एकावर एक एकावर एक. मी एकच ह्याचा रोल मोठा करणार आहे, जरा वाढवून घेते.
सगळं हातानच लावायचं असं व्यवस्थित एकसारखं, नाहीतर कुठे जास्त पीठ जास्त कुठे कमी. उभं आणि आडवं म्हणजे काय, हे पान मोठी नाहीत ना, म्हणून हे इथं पोकळ असते ना, मग त्याला पण एक थर म्हणजे एक नाही तर मध्ये कशी पातळ होईल, इकडे इथे पातळ होईल, म्हणून हे मी आडवं टाकलंय. नाहीतर काय एकावर एक अशी उलटी सुलटी ठेवली ना, पानं मोठी असतात तरी कशी लहान एक एवढंस एक मोठं असं आहे ना, त्याच्यामुळं मी इथं मध्यावर म्हणजे त्याला सपोर्ट पण मिळेल व्यवस्थित, म्हणून मी हे असं आडवं लावलंय पान. कारण तर मध्ये मग पातळ पोकळ होईल वडी. सारखी पानं असतात तर जमते. तुमची जर अशी मोठी असतील पानं तर तुम्ही उभं आणि म्हणजे उलट सुलट लावलं ना, एक असं परत या साईडून एक असं असं उलट सुलट लावलं तरी ते होते. ही लहान मोठी पानं आहेत ना, फक्त 2 पानं मोठी आहेत, बाकीची सगळी छोटी छोटी पानं आहेत. हो, त्याच्यामुळे आम्ही गॅप फिल करायला हे असं व्यवस्थित लावलंय. मध्ये अशी आडवी पण लावली आहेत. आता गणपती वगैरे येतील ना, हो, तेव्हा तुम्ही करू शकता ही रेसिपी. गणपतीला नैवेद्याला अळूवडी, कोथिंबीर वडी आपण करतोच ना तेव्हा, अळूवडी, कोथिंबीर वडी वगैरे. 2-4 पाहुणे येतात. हे बघा आता हे झालंय ना लावून सगळं. आता हे बघा, आता हे एका साईडने हे आहे ना असं दुमडून घ्यायचं इथे. त्याला परत आपण थोडस पीठ लावायचं. इकडून पण तसंच करायचं. हे बघ, अशी दाबून घ्यायची, जरा प्रेस करायची. आपण थोडस पीठ लावून घ्यायचं, म्हणजे कशी सुटत नाही वडी. आता इकडे छोटी छोटी आलेत ना, बरोबर, अशी थोडी अशी करून घ्यायची. आता पीठ बरोबर झालं सगळं. हो, जेवढंच तेवढं. हे बघा, हे सगळं बरोबर झालं. असा घट्ट रोड बनवत यायचं असं. हे असं दाबून दाबून सर्व बनवत यायचं पुढे पुढे करत. हे बघा, मस्त झालं असं झालं ना. आपल्याला कुठे सुटत वाटत असेल तर हे कडेकडेच राहिलेलं आहे पीठ, ते असं थोडस लावून घ्यायचं, म्हणजे नाही सुटत. ह्या कढा आहेत ना, अशा म्हणजे अशा सुटत नाही, त्याला चिकटून राहते. किती छान झालं. स्टीम करायला ठेवून देतो, मग तुम्हाला दाखवते. हो, हे पाणी उकळलं, याच्यात मी लिंबू टाकलंय, कारण मग पातेलं पण खराब म्हणजे असे लाल होते ना, म्हणून आता मी हा रोल ठेवते. झाकण ठेवून 10-12 मिनिटं ठेवून द्यायचा. आता रोल आपण बघूया पापलाय काय चांगला. जरा आधी होऊ दे, अजून 5 मिनिटं.
हे बघा आता झालंय हे, आपण काढून घेऊया. आता थंड व्हायला ठेवते, थोडं थंड होऊ दे, मग आपण वड्या कापूया. मग कापून झाले की तुम्हाला दाखवते. ओके. मला कापून दाखवते. हे बघा कशा छान झाल्यात ना कापून एकसारख्या. ही बघा मस्त अशी अळूवडी तयार. आता याला तुम्ही डीप फ्राय, शालो फ्राय करू शकता. हे बघा अशा स्टोर करून ठेवतो आम्ही डब्यात भरून. 2-2 या 2-2 कोथिंबीर वड्या. हो, संध्याकाळच्या व्हेज आपलं असतं असलं जेवण तेव्हा कोथिंबीर वडी, अळू वडी, पापड, ते लोणचं असलं की थोडीफार भाजी असली की येऊन जाते संध्याकाळचं जेवण. हे बघा आता मी ह्या वड्यात थोड्याशा तळून घेते. आता मी काढून घेते. हे बघा आता तळून झालेत. जसं पीठ वगैरे काय राहिलेलं नाही, चांगले कुरकुरीत लागते बघ. येते नावच. हो चालेल, तर तयार आहेत ह्या अळूवड्या. रेसिपी कशी वाटली हे कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपी सोबत पुढच्या व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय बाय.